राज्य अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली आहे. केंद्र सरकार विरोधकांना नामोहरण करण्यासाठी शासकीय यंत्रणाच या गैरवापर करून लोकशाही धोक्यात आणू पाहत आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आमदार नवाब मलिक यांना अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने 25 फेब्रुवारी 2022 रोजी खामगाव येथे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात घोषणाबाजीही करून नवाब मलिकांचे समर्थन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष चंद्रसिंग चव्हाण, देवेंद्र देशमुख सह आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 23 फेब्रुवारी रोजी या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नामदार नवाब मलिक साहेब यांना ईडीने गैरकायदेशीररित्या अटक केली. खरं म्हटलं तर केंद्र शासनाचे वाबाडे मागील काही दिवसापासून नवाब मलिक साहेब जनतेसमोर आणत आहेत. त्या अनुषंगानं एक राग म्हणून केंद्र शासनाने ईडीची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली. या देशामध्ये दडपशाहीचं उदाहरण आपण भक्कम पाहिलेले आहे, पण हे सुद्धा एक दडपशाही म्हणजे सत्याचा आवाज दाबण्याचा हा निंदनीय प्रकार केंद्र शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. या गोष्टी हा महात्मा गांधीचा देश, हा सहिष्णु देश हा सहन करणार नाही. म्हणून आम्ही सर्वजण या केंद्र शासनाच्या निषेधार्थ इथं आज आंदोलन करत आहोत. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.